लहान मुलांच्या आवडीची आपण इथे चमचमीत चीज भेळ करणार आहोत। त्याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या आणि स्प्राउट्स वापरणार आहोत, त्यामुळे ते खाण्यासाठी हेल्दी पण होईल। इथे घेतले होते बटाटे, तेलावर थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे आणि काढून घ्यायचे आहे। बटाटे चांगले फ्राय झाले की इथे घेतले मूग आणि मठ, त्याचे मी इथे मोड आणून घेतले होते, ती उसळ मी इथे वापरणार आहे। तर तेलामध्ये टाकत आहे राई आणि जिरं, थोडंसं फ्राय करायचं आहे। अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे, ती पण चांगली फ्राय करून घ्यायची आहे। आता त्यात टाकत आहे थोडासा हिंग आणि आपले मूग आणि मठ मस्त मोड आलेले आहेत, घरीच मोड आणून घेतले होते। आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे, एक 4 ते 5 मिनटं वाफ घेणार आहोत। त्याच्यामध्ये आधी टाकणार आहे सुके मसाले, कारण तुमच्याकडे जे पण सुके मसाले आहेत ते ॲड करायचे आहे। हा पण त्यात चाट मसाला किंवा लिंबाचा रस जरूर टाकायचा आहे, त्याने छान चटपट अशी भेळ रेडी होते। चवीनुसार मीठ टाकून एक वाफ काढून घ्यायची आहे। आता इथे घेतलेलं आहे कुरमुरे, त्यामध्ये टाकत आहे आपली स्प्राउटची उसळ, त्यामध्ये टाकत आहे लाल मिरची पावडर, हिरवी चटणी मिक्स करून घ्यायचं आहे। त्याबरोबर पापडी, बारीक शेव आणि मिक्स फरसाण, तुमच्याकडे जो पण फरसाण आहे तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकणार आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपली भेळ रेडी आहे। सगळ्यात शेवटी लिंबाचा रस किंवा चाट मसाला ॲड करणार आहे, मिक्स करून घ्यायचे आहे, सर्व करायचे आहे। इथे आपली चटपट अशी भेळ रेडी झाली आहे, खाण्यासाठी टेस्टी पण आणि हेल्दी पण। तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणते करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।